आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. पाटण तालुका प्रीमियर लीग 2026 6वं पर्व. शुभ दुपार. ओमसा MTC लाईव्हवर जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले तमाम प्रेक्षक राजाचं मनापासून सहर्ष स्वागत. विद्यमान सामना मैदानामध्ये चालू आहे. एका बाजूला टीम VH स्ट्रायकर्स विपक्ष मीत 11 संघाचा कर्णधार अण्णा कंक यांनी टॉस जिंकला. त्यांनी घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले. येस पंच म्हणून सुबोधजी गडसे सर आणि अशोक पवार सर. लक्षात घ्या, यानंतर प्रत्येक सामना ज्यावेळेला पहिला चेंडू टाकला जाईल तुम्हाला आम्ही तुमचा टाईम सांगू. त्यानंतर बरोबर 25 मिनटं दिली जातील. 3 वाजून 19 मिनिटांचा अवधी झाला. पहिला षटक घेऊन अण्णा कंक समोर. हाफ टॅकर चेंडू शॉट ऑन जॅक केलाय. बॅकवर्ड स्कोअर लेग मागे धावतो. एकदा पूर्ण केले रोहित आणि दुहेरीचा प्रयत्न चालू आहे. 2 धावा अगदी सहजरित्या मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा होता परंतु फेकी चांगली करत असताना क्षेत्ररक्षक विशाल बाबरसाहेब अंकुश सुतार साहेब यांच्या मालकीचा संघ मीत 11. दुसऱ्या बाजूला VH स्ट्रायकर्स विलासदादा सूर्यवंशी साहेब यांच्या मालकीचा संघ. कालची रात्र मीत 11ने गाजवली. बनपुरीचा गब्बर सनी कंक त्यांची फलंदाजी प्रत्येकाने एन्जॉय केली. पहिल्या चेंडूवर 2 आल्यात. रोहित यांचं खातं उघडलंय. हलक्या हाताने फक्त टॅप करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली. गलीमध्ये 1 धाव मिळते. थँक्यू सो मच नितीन दादा. या षटकाचा विचार केल्यानंतर पॉवरप्लेचं षटक स्वतः कर्णधार आणि आयकॉन खेळाडू जे अचानक 11 बनपुरीसाठी गेली अनेक वर्ष क्रिकेट खेळत असतात अण्णा कंक. त्यांच्याकडे प्रचंड मोठा अनुभव पहा. आता गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला. चांगलं नेतृत्व. चांगला यॉर्कर हलक्या हाताने फक्त टॅप केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट वर्तुळाच्या आतमध्ये आहे. तो 1 धाव रोखू शकणार नाहीये. 1 धाव मिळते आहे रोहित यांच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 4. पहिल्या चेंडूवर 2 आल्या. त्यानंतर 1 धाव आली घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 सिंगल आले. विशाल वरंडे मॅन फ्रॉम वरंडेवाडी. आयकॉन विरुद्ध आयकॉन ही लढाई आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही मातबर खेळाडू. पहिला चेंडू विशाल वरंडे आणि ऑन साइडला कॅपमध्ये खेळलाय. 1 टप्पा घे. चेंडू जाईल सीमा पार. धावा मिळतील विशाल वरंडे यांना 4. PTPL चौकार. थँक्यू सो मच. आम्ही प्रेक्षकांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यांनी चेंडू अगदी कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून दिला. असे प्रेक्षक पाहिजेत. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. पॉवर प्लेमध्ये अशा प्रकारचे फटके खेळावे लागतात आणि विशाल वरंडे यांना चांगलं ज्ञात आहे. 4 चेंडू अखेर 8 धावा धावफलकावर. 5वा चेंडू अण्णा सज्ज होत असताना शॉर्ट बॉल त्यावर केलाय प्रहार. चेंडू मिड विकेट सीमारेषा पार. विशाल वरंडे यांचा वरंडेवाडीचा ब्रँड दाखवणारा 6 धावा. PTPL षटकार. आणि चेहऱ्यावरचे स्पष्ट हावभाव 2 स्क्रीनमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला फलंदाजाचे हावभाव आणि दुसऱ्या बाजूला चेंडूला टिपलं जातं. आमचा कॅमेरामॅन छोट्या म्हात्रे 81-82, वेदू म्हात्रे 81-82 आणि दुर्वेश. आपलं स्वागत आहे. अक्षय शेठ म्हात्रे स्वतः ॲज ऑपरेटर. सर्व गोष्टींवर बारीक लक्ष. कमबॅक करणारा चेंडू हा संतोष कंक यांचा वेगाने हाताळला जातो. 1 धाव मिळेल घोषांकित क्षेत्रामध्ये. बॅटला लागला चेंडू आणि या एका धावेने टीमची धावसंख्या पहिल्या षटका अखेर बिनगडी बाद 15 धावा. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. विशाल वरंडे ज्या प्रकारे हा फटका खेळण्यासाठी सज्ज होते. हा पहा रिप्ले. शफल झाले आणि या त्यानंतर ज्या वेगाने बॅट फिरवली. कारण वेग प्रचंड होता चेंडूवर. शरीराचं संतुलन आणि या सध्याच्या आधुनिक क्रिकेटमध्ये असे फटके असे खेळपट्टीवर पडणं एखाद्या फलंदाजाला नवीन नाही आहे. अवघ्या 4 मिनिटामध्ये पहिलं षटक समाप्त केले अण्णा कंक संतोष कंक यांनी. आणि या बाबी क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या असतात. कारण ज्या वेळेला तुम्ही या तालुक्याची लीग खेळता आणि त्या तालुक्याच्या लीगमध्ये संपूर्ण तालुका नाही तर जिल्ह्याचं लक्ष असतं.
आज तब्बल 104 संघ नोंदणीकृत आहेत पाटण तालुका क्रिकेट संघटनेमध्ये आणि मोठी बाब. षटक क्रमांक 2 साठी आले आहेत बाबू. वेलकम शैलेश काळे. कुमार अमर कदम आपलं स्वागत आहे. बाबू षटक क्रमांक 2 साठी. वेलकम रोहित. एका हातामध्ये मोबाईल एका हातामध्ये बॅट. मजा असते खेळाडूंची. लक्षात घ्या थोडंसं आपण सामन्याला गती देऊया मित्रांनो. पहिला चेंडू हा वेगाने हाताळला जातोय. अतिरिक्त उसळी प्राप्त होते आणि फलंदाजाला गुड आफ्टरनून बोलणारा हा चेंडू. त्यांच्या देखील डोळे विस्फारले. काय वेगाने चेंडू हाताळला बाबू यांनी. निर्धारित पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना संकेत कुराडे विके एडिट्स. शॉर्टआर्म जॅक करण्याचा प्रयत्न. गोलशंकी क्षेत्रामध्ये एक धाव मिळेल आणि आमचे भेळवाले दादा एकदम एन्जॉय करतात स्पर्धा. मॅच देखील बघायला मिळते. धंदा देखील करत असताना असा पाहिजे बिझनेस. तुम्हाला सामना देखील पाहायला आनंद आणि टीमचा विचार केला तर 16 धावा धावफलकावर धावा कराव्या लागतील. कारण ज्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा बॅटिंग करत असता आणि विशेष म्हणजे या क्रीडांगणावर धावा बनतात. RSA गोटिवडीचा मैदान. लक्षात घ्या टीम तुम्हाला 20 मिनटं दिलेत पहिल्या 4 षटकांसाठी. होय टायमर तर चालू आहे कारण 3:19ला पहिला चेंडू टाकला. त्यानंतर पहिलं षटक 4 मिनटामध्ये पूर्ण केलं आणि 2 चेंडू टाकायला 2 मिनटं घेतलेत. या बाबी खूप महत्त्वाच्या असतात कारण क्रिकेट मध्ये तुम्हाला वेळेचे निर्बंध असतात. कारण एखादी मोठी स्पर्धा ज्यावेळेला तुम्ही खेळता आणि वेळ आपल्याला शिकवते. आणि आमच्या कॅमेरामॅन यांचं कौतुक करावं लागेल. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. फटका फासलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विकेटचं पतन. विजय सावंत मॅन फ्रॉम कुसरुंड आणि डिप्लाय झेल. बाबू यांना मिळेल यश. रोहित झेल बाद. एक गडी बाद 16 धावा टीम VH स्ट्रायकर्स. ओमसाई MTC ज्या प्रकारे रिप्ले दाखवते आणि पहा 6 चेंडूमध्ये 5 धावा केल्या. स्ट्राईक रेट 83.3चा. या बाबी किती महत्त्वाच्या असतात. क्रिकेट खूप बदललं आणि बदललेल्या क्रिकेटचा आपल्याला अगदी हे चित्र पाहायला मिळते. हा रिप्ले पहा. शफल झाले. ऑफसाईडचा बॉल अगदी ऑफस्टम्पचा बॉल ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न. आणि विजय सावंत म्हणजे वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन पाटण तालुका क्रिकेट. क्रमांक 3 वर शिवाजी द बॉस. 2 अँगलमध्ये एका बाजूला फलंदाजाला दाखवलं जात आहे. दुसऱ्या बाजूला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली ज्या प्रकारे आला. शरीराचं संतुलन चांगलं. चांगली गोलंदाजी बाबूची. 3 चेंडू अखेर 1 गडी बाद 16 धावा. शिवाजी द बॉस पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष. त्याचबरोबर वन ऑफ द बेस्ट बॅटर. हार्ड हिटर बॅटर. पहिला चेंडू स्टेट डाऊन द ग्राउंड. व्ही शेप मध्ये. आमचा कॅमेरामॅन दुर्वेश ज्यांच्या हातामध्ये IPLचा कॅमेरा आहे त्यांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. बॉसची पॉवर खणखणीत PTPL षटकार. पहिला चेंडू बाबू यांचा हा पहा रिप्ले. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू बैठक. फोटोजेनिक स्ट्रोक आणि या फटक्याचा स्क्रीनशॉट काढावा आणि स्टेटसवर ठेवावा. काय फटका सजवलाय. व्हॉट अ स्ट्रोक. हा देखील हा चेंडू चांगला फटका खेळला. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. लॉंगॉनला 1 धाव मिळते बॉस यांना. टीमची धावसंख्या धावफलकावर 23. वेलकम विलासदादा सूर्यवंशी साहेब आपलं स्वागत आहे. मागे बघितलं नव्हतं या बसा. स्वतः संघ मालकाने काल त्यांनी क्षेत्ररक्षण देखील चांगले केले. संघ मालक असे पाहिजेत आपल्या संघाला चेअरअप करणारे. हा पहा रिप्ले आणि हा स्क्रीनशॉट तुम्ही काढा आणि स्टेटसवर ठेवा. काय कॅमेरा वर्क आहे दुर्वेश यांचा. आणि या हे PTPLचा स्तर उंचावला या कॅमेरामॅन यांच्या कामगिरीमुळे. 1 टू गो. शॉर्टआर्म जॅक करण्याचा प्रयत्न. चेंडू काहीसा खाली राहिला. यष्टीरक्षकाचे प्रयत्न चांगले. शेवटचा चेंडू आला. निर्धाव. 2 षटकांचा खेळ झालाय. समाप्त. VH स्ट्रायकर्स 1 गडी बाद 23.
8 धावा खर्च केल्या बाबू यांनी एक महत्त्वाचा विकेट घेतला आणि त्यानंतर पहा हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात स्क्रीनवर. आणि यासाठी जो आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कॅमेरा वापरला जातो तो खास या पाटण तालुका प्रीमियर लीगसाठी आपण पाहतोय. म्हणजे फलंदाजाचे हावभाव तुम्हाला पाहायला मिळतील, त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन. आणि ज्यावेळेला तुम्ही मैदानामध्ये दोन्ही फलंदाज एकत्र चर्चा करतात त्यावेळेला त्यांचं जे चर्चा असते, छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला दृश्य पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेट किती मोठं झालं आहे, श्रीमंत टेनिस क्रिकेट. आणि हा पहा एका बाजूला शिवाजी जाधव बॉस आणि दुसऱ्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय बनपुरीचा गब्बर सनी कंक. कालची रात्र सनी कंक यांच्या नावावर राहिली आणि ते झालेत गोलंदाजीसाठी. नाही, सनी कंक नाही आहेत, काही सांगतात ते छोटे खेळाडू. सनी कंकचे फॅन झालेत कालपासून. बाबूराव पाटील मान फॉर्म जिंती. आता ही मजा येईल. बाबूराव आणि त्यांच्यासमोर बॉस, मैदानाबाहेरचे दोन चांगले मित्र आता मैदानामध्ये एकमेकांच्या विरोधात टिट फॉर टॅट. आणि बाबूराव आणि बॉस म्हणजे खूप त्यांचा शिवलग मैत्री. पहिली स्लिप तैनात केली आहे बाबूराव पाटील यांनी. षटक क्रमांक 3 पहिला चेंडू राऊंड द विकेटने. समोर बॉस. पहिला चेंडू बैठक शिवा जाधव लोअर फुल टॉसवर सांगतात आय एम द रियल बॉस. चेंडू स्क्वेअर लेग सीमा पार, कडक षटकार. बाबूराव पाटील यांचा स्लोअर वन. प्रत्येक षटकाराला सचिन देसाई साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये. म्हणजे 2 आलेत ते होते त्याच्यासाठी होते की नव्हते. आतापासून टीमची धावसंख्या 29. हा पार रिप्ले बैठक फटका. आधी केला स्टॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. एक धाव मिळेल घोषांकी क्षेत्रामध्ये. शिवाजीचा बॉस म्हणजे तुम्ही त्यांना जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये. आणि बॉस जातात मैदानावर, त्यांचं काम करतात, एकतर मारतात तरी तर स्वतः बाद तरी होतात. समोरच्या संघाला देखील जास्त लोड देत नाहीत, परंतु ज्यावेळेला बॅटिंग करतात त्यावेळेला विध्वंसक. दबाव आहे डाऊन द लेग साइड. व्हाईट बॉल +1. येस, 2 धावा अवांतर स्वरूपात जोडल्या जातात. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 32 धावा धावफलकावर. शिवाजी जाधव बॉस 4 चेंडूमध्ये 14. विशाल वरंडे 4 मध्ये 11. बाबूराव पाटील कमबॅक करावा लागेल. खोदून काढण्याचा प्रयत्न. चांगला बुंद्यात टाकलेला चेंडू डॉट बॉल आणि कमबॅक केले. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर देखील हा पार रिप्ले. बाबूराव पाटील सध्या स्लोअरवर काम करतायत. गतीमध्ये परिवर्तन करण्यासाठी ओळखले जातात. विविधता आहे. बिग हिट मिड विकेट. फक्त चेंडूकडे पाहत राहील. चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषा पार. सचिन देसाई साहेब यांच्याकडून 500 रुपये लागू होतील. आता खणखणीत PTPL बॉस ब्रँडेड षटकार. आणि या डावातील तिसरा षटकार शिवाजी द बॉस नाबाद 20. हा 2 स्क्रीनवर पहा. काय फटका खेळला आणि फटक्याकडे पाहिलंच नाहीये. ज्या वेळेला खेळला त्यानंतर त्यांना माहित होतं की हा टायमिंग झालाय. बाबूराव पाटील मालिकावीराची ज्या दिशेला बाईक आहे त्या दिशेला चेंडू गेला. आधी खोदून काढण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू. 22 रुपयात 1 धाव प्राप्त होते. टीमच्या धावसंख्येमध्ये होईल बदल. 5 चेंडू अखेर 39 धावा. शिवाजी द बॉस आज आयुष्याचा बादशाह म्हणून त्यांना ओळखलं जातं. इंस्टाग्रामवरती रील देखील व्हायरल झाली, परंतु बॅटिंग देखील तेवढीच लाजवाब करतात. 1 टू गो. शेवटचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. निश्चित उजवा पाय टेकवला होता, परंतु धाव मिळणार नाही आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे तैनात. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 39. बॉस 8 चेंडूमध्ये 20. विशाल वरंडे 4 चेंडूमध्ये 11. 39 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम VHS स्ट्रायकर्स. लक्ष वेधेन मी वेद वॉरियर्स विपक्ष रॉयल किंग दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी. रॉयल किंग्स गणेश देसाई साहेब, शैलेशदादा पवार साहेब यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला वेद वॉरियर्स श्री अनिलजी बागल साहेब यांच्या मालकीचा संघ. आणि यासाठी आपण उल्लेख करतो की येस टेप बॉल टेप चेंडूचं षटक. आता इथे 4थ्या क्रमांकाचं षटक आपल्याला पाहायला मिळेल.
आणि 40+ चे खेळाडू उमेश शिंदे, मानफॉर्म मराठवाडी यांच्यावर दाखवलंय विश्वास. स्टेप बॉलचं षटक कशा प्रकारे कशा माइंडसेटने बॅटिंग करतायत. समोर विशाल वरंडे आहेत. आमचे छोटे खेळाडू आपलं स्वागत आहे. आणि वेदू ज्या प्रकारे दिवसभर इकडे तिकडे फिरत असतो. कुमार अमर कदम, पहिला चेंडू अमर कदम यांच्या डोक्यावरून जाईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अफलातून फटका, 6 धावा षटकार. आयवा त्यासाठी 200 गेले. संकेत कुराडे सांगताय 200 गेले हातातून. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. पहिला चेंडू ज्या प्रकारे आक्रमण केले विशाल वरंडे, ऑफस्टम्पच्या बाहेरच्या चेंडूला अक्षरशः लपेटला. डेड बॉल. ज्या प्रकारे सुरुवात झाली ना टीम VHS स्ट्रायकरची, कौतुक करावं लागेल. दोन्ही फलंदाजांनी चांगली भागीदारी केल्या. 8 चेंडूमध्ये 20 धावा बॉस, 5 चेंडूमध्ये 17 धावा. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू फिरवण्याचा प्रयत्न झाला, परंतु चेंडू फिरला नाही. व्हाईट बॉलचा इशारा. या अवांतर धावा कुठेतरी डोकेदुखी ठरू शकतात मिती 11ला, कारण भव्य दिव्य दिवस रात्र स्पर्धा जरूर, परंतु सध्या तुम्ही दिवसाचे खेळताय आणि खेळपट्टी पूर्णपणे बॅटिंगसाठी पोषक. कॅच इज द कॉल. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पुढे आले, परंतु त्यानंतर चांगला अंदाज. मल्हार चव्हाण यांनी डिप्लाय झेल. विशाल वरंडे झेल बाद. सहा चेंडूमध्ये 17 धावा. विशाल वरंडे हा बहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. आणि यासाठी टेप बॉलचं षटक किती महत्त्वाचं असतं. फटका खेळता क्षणी विशाल वरंडे यांना जाणवलं की आपला फटका फसलाय आणि त्यानंतर स्वतःवर नाराज आहेत. आणि या एखाद्या फलंदाजाची चेहऱ्यावरची दृश्य तुम्हाला पाहायला मिळतात. आणि विशेष म्हणजे उमेश शिंदे याने आपलं काम केलं. नवीन फलंदाज शुभम कांबळे. मानफॉर्म कोयना. दुसऱ्या बाजूला विचार केला तर शिवाजादा बॉस आहेत. चला प्लीज मॅचला स्पीडअप करा मित्रांनो. 20 मिनिटं तुमची 4 षटकामध्ये पूर्ण करायची आहेत, लक्षात घ्या. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, चांगल्या कटरचा वापर. यासाठी टेप बॉलचं षटक किती महत्त्वाचं असतं, कारण एका बाजूला सामान्य टेनिस चेंडू आणि दुसऱ्या बाजूला एक आवरण असतं. आणि विशेष म्हणजे टेप बॉलच्या षटकामध्ये उमेश शिंदे यांनी चांगले कमबॅक केले. चांगला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कडा लागल्या, बॅटची एक धाव मिळते. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 47 धावा धाव फलकावर. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर देखील उमेश शिंदे यांनी अवघ्या 8 धावा खर्च केल्यात. वेलकम व्यू 1 वर पे. 2 to go. 47 रन्स ऑन बोर्ड. शुभम कांबळे, मानफॉर्म कोयना. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू वेल लेफ्ट केलाय. चांगला निर्णय. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव जोडली जाते टीमच्या धावसंख्येमध्ये. या अवांतर धावा मात्र खूप महत्त्वाच्या आहेत VHS स्ट्रायकरसाठी देखील, कारण ज्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा बॅटिंग करता, आयकॉन खेळाडू बाद झालेत विशाल, बॉस यांना स्ट्राईक द्यावी लागेल. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, फटका फसला. बॅटची कडा. यष्टीरक्षक संतोष कंक अण्णा चेंडू खाली. विकेटचं पतन. शुभम कांबळे यांचा बॅडपॅचचा प्रवास या सामन्यात देखील संपला नाहीये. हताश मनाने, निराश पावलाने 3 चेंडूमध्ये अवघी धाव केली. 1. आणि सचिन देसाई साहेब बॉस यांची बॅटिंग बघण्यासाठी आहेत. अण्णा कंक चांगला क्षेत्ररक्षण, एक कूल कॅप्टन त्यांना ओळखलं जातं.
आकाश कुंभार. कौतुक करेन मी उमेश शिंदे यांचं. एक 40+ खेळाडू आहेत आणि विशेष म्हणजे टेप बॉलच्या षटकामध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली. 2 गडी बाद केले, 9 धावा खर्च केल्या. 1 to go. रवी आणि सनराज काय करतायत चर्चा. पहिला चेंडू आकाश कुंभार याचा फटका फसला. तिसरा यश मिळतंय उमेश शिंदे यांना. चुका चुका आणि सातत्याने चुका करते टीम VHS स्ट्रायकर्स. 3 गडी बाद केले या षटकामध्ये. 3 निर्धाव चेंडू देखील गेले आणि या उमेश शिंदे यांना ज्या प्रकारे या षटकाची सुरुवात षटकाराने झाली होती, परंतु शेवट मात्र त्यांनी 9 धावा खर्च करून 3 गडी बाद केले. हा पहा रिप्ले. यासाठी टेप बॉलचं षटक किती महत्त्वाचं. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि या बॉस यांना या षटकामध्ये स्ट्राईक मिळालीच नाही. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या धावफलकावर 48ला 4. बरोबर 20 मिनिटं झालेत. चला 5 मिनिटात तुम्हाला पूर्ण करायचं आहे हे षटक. आणि या सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॉस यांनी या सामन्यामध्ये धावा केल्यात 8 चेंडूमध्ये 20. आणि या षटकामध्ये बॉस किती चेंडूवर स्ट्राईकवर राहतील हे पाहायचं आहे. कारण जर बॉस स्ट्राईकवर राहिले तर मात्र काम तमाम होऊ शकतं. फणसवाडी गावचे खेळाडू अजय पवार गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना दुसऱ्या बाजूला अधिक काटकर मॅनफॉर्म झुळेवाडी आणि शिवाज यादव बॉस यांच्यावर आता नजर असेल. कारण बॉस यांच्या बॅटमधून 3 षटकार आलेत. नाबाद 20 धावांवर ते खेळत आहेत. आणि जर बॉस या 6 चेंडूवर स्ट्राईकवरती राहिले तर 2 किंवा 3 नक्की आहेत. आणि संघ मालक देखील उत्सुक आहेत बॉस यांची विस्फोटक फलंदाजी पाहण्यासाठी. लक्षात घ्या. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. 4 मिनिटं राहिले तुमच्याकडे. पहिला चेंडू वेगाने हाताळलाय. 1 धाव मिळते बिहाइंड द विकेट. जिकडे अगदी बरोबर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचा लोगो आहे. RSA क्रीडांगण गोटिवली अगदी आपल्याला पाहायला मिळते. आणि विशेष म्हणजे PTPLचा लोगोच्या अगदी वरून गेलाय चेंडू. 49 धावा. सांघिक अर्धशतकापासून अवघी 1 धाव दूर आहे टीम VHS स्ट्रायकर्स. अजय पवार. ओव्हर चेंडू into the slot and it's out of the plot. It's a biggie. कमालीचा फटका. शिवाज यादव बॉस यांची पॉवर. सांघिक अर्धशतक धावफलकावर टीम VHS स्ट्रायकर्स 55. हा समोर रिप्ले तुम्ही पाहू शकता. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू आणि ज्या वेळेला फटका खेळला बॉस यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव चेंडूकडे पाहतच राहिले. आणि खेळाडू कक्षाच्या वरून चेंडू त्या झाडांमध्ये गेला. आता संघ मालक देखील खुश आहेत. टीम देखील खुश आहे. परंतु अजून 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूपैकी 2 चेंडू बाहेर मारतील का बॉस. नाबाद 27 धावा. अजय पवार यांना कमबॅक करावं लागेल कारण त्यांच्याकडे देखील चांगलं कौशल्य आहे. अष्टपैलू खेळासाठी ओळखले जातात अजय पवार. बॅक ऑफ द लेन चेंडू टाकला. काहीसा खाली राहिला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. हे सांगत असताना अण्णा कंक की लेन चेंडू टाकू नका, बॅक ऑफ द लेन टाका. कारण शिवाजी यादव बॉस यांना जर तुम्ही ओव्हरपी चेंडू टाकता ना तर मात्र सुट्टी देत नाही ते. आणि त्यासाठी ओळखले जातात. 27 धावा त्यांनी केल्या. त्याच्यामध्ये 4 षटकारांचा समावेश आहे बॉस यांच्या. 4था चेंडू. पंचावन्न धावा झाल्या धाव फलकावर. जर 60-65 झाल्या तर मजा येऊ शकते. आणि हा पहा अगदी चेहऱ्यावरचे हावभाव शिवाजी यादव बॉस यांच्या. त्यांच्या मागे अण्णा कंग क्षेत्ररक्षणाची सजावट करत असताना. आणि या खेळाडूची ताकद आहे, कौशल्य आहे. कॅप्टन कूल अण्णा कंग. हाफ टॅकर चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. अजय पवार यांना मिळतंय यश. ते अण्णा कंक यांनी ज्या वेळेला गोलंदाजाला सांगितलं, एक संदेश दिला, तो संदेश आलाय. कामी शिवाजी यादव बॉस नाबाद. 27 धावांवर होतील बाद. 12 चेंडू 27 धावांची विध्वंस केळी. 4 षटकारांच्या मदतीने 225चा स्ट्राईक रेट. टीमची धावसंख्या 55. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता.
बॅक ऑफ द लेन चेंडू टाकला, ऑन साईडला खेळायचा प्रयत्न आणि चेंडू ज्या वेळेला हवेत खेळला त्याच नंतर स्वतःच्या फलंदाजमध्ये. वेलकम पीके. 55ला 5. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज 5-5-4-4 असं दिसतंय ते. येस, नवीन फलंदाज आलेत मैदानामध्ये. तेजस आलेत. तेजस यांना 2 चेंडूपैकी 1 चेंडू बाहेर मारावा लागेल. चला मी लक्ष वेधेन वेद वॉरियर्स रॉयल किंग्स कॅप्टन. चला या आपण टॉस करूया. या मॅचचा विचार केल्यानंतर बॉस यांनी आपलं काम केलं विलास दादा, आणि आता काम राहिलेलं तेजसाने अधिक काटकऱ्यांना करावं लागेल. 2 पैकी 1 जर चेंडू बाहेर मारला, 60 जर एकदा धावसंख्या झाली धाव फलकावर तर मजा येईल. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना डॉट बॉल. 1 टू गो. तेजस एक उंचपुरे खेळाडू आहेत आणि या खेळाडूला मात्र आता आपल्या कौशल्याने फलंदाजी करावी लागेल. 55 रन्स ऑन बोर्ड. शॉटम जॅक केलाय, डीप मिड विकेट आहे तैनात. एक धाव पूर्ण केली जाते. दुहेरीचा धाव प्रयत्न चालू आहे. अधिक काटकऱ्याने दुसरी धाव हवी आहे. तेजस वेगाने धाव पूर्ण करण्याचा मानस आहे. अण्णा कंक यांच्याकडे फेकी विकेटचं पतन. टीमची धावसंख्या 56. 57 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. मीत 11 57 रन्स टू विन. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. चांगलं क्षेत्ररक्षण विजय सावंत यांचं आणि तेवढीच चांगली फेकी. अण्णा कंक यशांच्या मागे आपलं काम चोखपणे पूर्ण करत असताना 57 धावांचं लक्ष असेल. चला टॉससाठी या. टीम वेद वॉरियर्स विपक्ष टीम रॉयल किंग्स. मी विनंती करेन वेद वॉरियर्स विपक्ष टीम रॉयल किंग्स अनिलजी भागल साहेब यांच्या मालकीचा संघ वेद वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला रॉयल किंग्स गणेश देसाई शैलेश पवार साहेब यांच्या मालकीचा संघ. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी. आपण टॉस करूया. येस, चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी. VHS स्ट्रायकर संघाचे संघमालक विलासदादा सूर्यवंशी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दादा इंद्रजित पाटील आलेले आहेत वेद वॉरियर संघाचे कर्णधार रॉयल किंग्स. चला फिल्डिंग लावून घ्या टीम VHS स्ट्रायकर्स. फिल्डिंग लावून घ्या. मंगेश कुंभार या आपलं स्वागत आहे. मजा येईल कारण एका बाजूला रॉयल किंग्स, एका बाजूला टीम वेद वॉरियर्स. हेड अँड टेल आपल्याला कॉल करायचं आहे. 5 षटकांची लढत. रॉयल किंग्स कॉल करेल स्विंग द कॉइन. छापा कॉल केला आहे रॉयल किंग्स. काटा. थँक्यू व्हेरी मच. अभिनंदन. टॉस जिंकला आहे दादा. महत्त्वाचा निर्णय काय असेल? बॅटिंग करू आम्ही. वेद वॉरियर्स अद्याप किती सामने खेळले आणि पॉईंट्स टेबलमध्ये काय स्थिती आहे? आम्ही आत्ता सध्यापर्यंत 2 खेळले आणि दोन्ही पराजित झालेत, पण आता या पुढच्या 3 जिंकून कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. येस, आता हा सामना खूप महत्त्वाचा असेल. संघामध्ये काही बदल पाहायला मिळेल? पाहूया आता. जरा टीम मिटिंग होईल आणि त्याच्यामध्ये आम्ही ठरवू काय चेंजेस करायचे असतील तर. गोलंदाजी करायची टीम रॉयल किंग्स. तुमचा संघ काल सुरुवात चांगली केली आणि समोर एक चांगली टीम आहे. कितपत रोखण्याचा मानस असेल? आम्ही जास्तीत जास्त त्यांना 40-45 दरम्यानमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू 100%. खूप सारे शुभेच्छा असतील कारण जास्त वेळ घेणार नाही आहे. दोन्ही संघाने देऊया खूप सारे शुभेच्छा. विलासदादा सूर्यवंशी साहेब आपलं मनापासून धन्यवाद. टॉस जिंकला टीम वेद वॉरियर्स आणि त्यांनी घेतला फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय आणि गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल रॉयल किंग्स. धन्यवाद.
येस चला लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे. 3:48 झालेत. पहिला चेंडू पडतोय 3:48 पहिलं षटक घेऊन सागर जाधव मॅन फॉर्म एराड. समोर अजय पवार. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर परफेक्ट यॉर्कर. आणि ज्या वेळेला तुम्ही पहिला चेंडू असा हाताळता त्याच्यावरून तुमचं कौशल्य तुमची प्रतिभा स्पष्टपणे जाणवते. स्वतः संघाचा कर्णधार आहेत सागर जाधव आणि विशेष म्हणजे पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर. अजय पवार वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन पाटण क्रिकेट. ड्राईव्ह केलाय समोर लॉंग ऑफ यासाठी तैनात केला होता सागर जाधव यांनी, कारण त्यांना चांगलं माहीत होतं की अजय पवार यांना जर तुम्ही ओव्हरपी चेंडू टाकणार तर ते सरळ बॅटनेच खेळणार आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक अगदी चेंडू खाली विकेटचं पतन. चांगला झेल टिपला आऊ यांनी. अजय पवार सिल्वर डकचा शिकार, शून्यावर झेलबाद. वेलकम भागवतजी बागल साहेब, आपलं स्वागत आहे. आज पाटण तालुका क्रिकेटसाठी या सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. गेली 6 वर्ष म्हणजे 6वं पर्व आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वेदू म्हात्रे 81-82 यांचा कॅमेरावर देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आज विचार केला तर वेदू म्हात्रे म्हणजे फक्त इयत्ता दुसरीमध्ये असलेला खेळाडू. 5 स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळते वेदू मागे बघ. आणि या इयत्ता दुसरीमधला हा खेळाडूचं कॅमेरावर म्हणजे या छोट्या बालकाचं कॅमेरामॅन म्हणून बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. कदाचित त्यांनी अगदी जसं अभिमन्यूने शिक्षण आपल्या आईच्या गर्भामध्ये शिकलं होतं आणि त्याच प्रकारचं कदाचित या गोष्टी त्यांना बालवयामध्ये बाळकडू मिळाल्या. स्वतः अक्षय शेठ म्हात्रे 81-82, कुणाल शेठ म्हात्रे 81-82. आणि ज्यावेळेला तुमच्याकडे व्यवसाय असतो ना, तुम्हाला जास्त काही करायची गरज नसते. तो व्यवसाय मोठा कसा होईल. बाबूराव पाटील मॅन फॉर्म जिंती. दुसऱ्या चेंडूवर आले विकेट. खोदून काढण्याचा प्रयत्न, हा देखील चांगला यॉर्कर. बॅकवर्ड पॉईंट आहे तैनात. एक धाव रुकू शकणार नाहीये. धाव आले ती देखील 1/1ची. धावा येणं महत्वाचं आहे. सागर जाधव यांचं कौतुक करावं लागेल. विलासदादा सूर्यवंशी साहेब स्वतः संघमालक 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये संघमालक अगदी खुश आहेत. पहिल्या 3 चेंडूवर विवेक वरपे. वेलकम. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी राज कळंत्रे. हा वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, कदाचित चुकी झाली आहे सागर जाधव यांची. वेगाबरोबर दिशेवर नियंत्रण असणं खूप महत्त्वाचं. आज अचानक बनपुरीचे खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. आज अण्णा कंक मैदानामध्ये असतील, सनी कंक असतील. दुसऱ्या बाजूला राज कळंत्रे आणि बाबूराव पाटील यांचा खेळ कसा होतो हे पाहायचं आहे. मीत 11 साठी बुंदात टाकलाय, काठी काढली आहे, त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. राज कळंत्रे गोल्डन डकचा शिकार. या डावामध्ये दुसरा फलंदाज शून्यावर बाद होतोय. हा रिप्ले पाहणं खूप मजेशीर असेल, कारण क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, इट्स अनप्लेबल डिलिव्हरी. हा रिप्ले पाहूया. आणि विशेष म्हणजे 4 चेंडूपैकी 3 चेंडू चांगले यॉर्कर टाकलेत. हा रिप्ले पाहायला मिळेल आपल्याला. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर ओम साई MTC स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून. ओव्हर द विकेटने हा पहा रिप्ले. चांगला यॉर्कर. आणि विशेष म्हणजे पहिल्याच पावलाच्या षटकामध्ये 2 धक्के दिलेत अण्णा कंक संघाचा कॅप्टन. आणि जास्त शफल झाले होते राज कळंत्रे. आणि ज्यावेळेला तुम्ही शफल होता त्यावेळेला तो लेग स्टंप माहीत असणं खूप महत्त्वाचं असतं. आणि त्या चुका केल्यात अण्णा कंक. अजून सनी कंक बाकी आहेत. म्हणजे हा एक संघाच्या रणनीतीचा खेळ असावा कदाचित. माइंड गेम. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, चांगला लेंथ बॉल पडल्यानंतर अजून कट होतोय. निर्धाव चेंडूची होते सांगता. ज्या प्रकारे गोलंदाजी केले ना सागर जाधव यांनी या षटकामध्ये, टिचून गोलंदाजी करत असताना अचूक टप्पा, नियंत्रित मारा. 1 to go. 2-2.
शेवटच्या चेंडूवर बैठक. अण्णा कंक यांनी चेंडू खेळलाय. खेळाडू कक्षाच्या अगदी दिशेने क्षेत्ररक्षक होते तैनात. तर बाउंड्री लाईनला पाय लागलाय का आता तो शहानिशा. येस, परंतु पंचांचा निर्णय अगदी स्पष्टपणे आहे. कौतुक करेन मी क्षेत्ररक्षकाचं, कारण झेल ज्या प्रकारे त्यांनी टिपलाय. वॉट कॅच, कॅच ऑफ द मॅच रोहित सोमाडे. हा पहा रिप्ले. आणि पहिल्या षटकामध्ये सागर जाधव संघाचा कर्णधाराने काम केलंय आपलं. यासाठी ओमसाई MTC चेंडू उंच हवेमध्ये होता. एक पाय हवेमध्ये, दुसऱ्या पायावर शरीराचं संतुलन चांगलं रोहित सोमाडे. आणि उजव्या पायावर त्यांनी ज्या प्रकारे आपल्या शरीराचा पूर्ण तोल सांभाळला तो देखील वाखाणण्याजोगा. 3 गडी बाद 2 धावा, 24 चेंडू 55ची गरज. आणि शेवटी सनी कंक यांना यावं लागलं क्रमांक 5 वर. आता ही जोडी महत्वाची आहे. सनी कंक आणि दुसऱ्या बाजूला आहेत बाबूराव पाटील. आणि या गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना आयकॉन खेळाडू विशाल वरंडे. म्हणजे तुम्ही जर प्लॅनिंग करू शकता विलास दादा, तुम्ही जर रणनीती आखू शकता, तर आम्ही पण काय कमी नाही आहे. आणि आम्ही पण काय म्हणजे असेच PTPL टाइमपाससाठी खेळत नाही आहे. हा माइंड गेम असतो. क्रिकेट इज अ गेम ऑफ माइंड. जेवढा तुम्ही क्रिकेट मैदानामध्ये खेळता त्याच्या दुप्पट तुम्ही त्या बुद्धीने खेळता यायला पाहिजे. कारण ज्यावेळेला तुम्ही डोक्याने खेळता ना क्रिकेट, तुम्हाला खूप फायदा होतो. समोरच्या फलंदाजाच्या चांगल्या बाबी काय, समोरच्या फलंदाजाच्या कच्च्या बाबी काय आहेत, कोणता गोलंदाज चांगला आहे, कोणता गोलंदाज कमकुवत दुवा आहे, ह्या गोष्टी ज्यावेळेला तुम्हाला एखाद्या लीगमध्ये माहीत पडतात, तुम्ही लीग जिंकू शकता. चला मॅच चालू ठेवा प्लीज. पहिल्या षटकासाठी वेळ बरोबर तुम्ही घेतलाय 6 मिनिटं. थोडंसं फास्ट करा, कारण 3 विकेट देखील गेले होते. बाबूराव पाटील, पहिला चेंडू बाबूराव पाटील ऑन साईडला मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागतोय. गलीमध्ये 1 धाव मिळते. ज्या वेगाने गोलंदाजीसाठी ओळखले जातात मोरणा एक्सप्रेस, वरंडेवाडी गावचा खेळाडू, वरंडेवाडीचे खेळाडू आहेत विशाल वरंडे. परंतु ते बॉसचे 4 षटकार खूप महत्त्वाचे होते. ज्या 27 धावा ज्या आल्या ना पहिल्या डावामध्ये. आणि बॉस यांना आपण यशांच्या मागे पाहतोय, कारण या मॅचचा विचार केला तर लक्ष समोर ठेवलंय 57 धावांचं. आणि मी म्हणेन विलास दादा, बॉस यांच्यासारखा एखादा फलंदाज तुमच्याकडे पाहिजे. बॉल बॉक्स द्या प्लीज. कारण या मॅचचा विचार केला तर 23 चेंडूमध्ये अद्याप 54 धावांची आवश्यकता आहे. 54 धावा करण्यासाठी हे जर 2 खेळाडू उभे राहिले तर सामना उद्ध्वस्त करू शकतात. ही जोडी फोडावी लागेल. चांगला गॅपमध्ये फटका खेळलाय बाबूराव पाटील यांची पॉवर. चेंडू मिड ऑन वर्तुळाच्या आतमध्ये असताना लॉंग ऑन क्लिअर करेल. 4 धावा, चौकार. मिड ऑन, मिड विकेट वर्तुळाच्या आतमध्ये. आणि ज्या प्रकारे सागर जाधव यांच्या डाव्या बाजूने चेंडू गेला, हा पहा ओव्हरपी चेंडूवर गॅपमध्ये फटका. सुईमधून जसा आपण दोरा काढतो तसा दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून हा फटका काढला. चांगली फलंदाजी बाबूराव पाटील यांच्या माध्यमातून. 3 चेंडू अखेर 7 धावा, 2 चेंडू अखेर 7 धावा. हाफ टॅकर चेंडू होता. ही खासियत आहे विशाल वरंडे यांची. आधीचा चेंडू ओव्हर पिच टाकला आणि त्यानंतर मात्र शॉर्ट बॉल, वेग देखील चांगला, खांद्याचा चांगला वापर. आणि RSC गोटिवलीचं क्रीडांगण, खेळपट्टी अप्रतिम आहे. 4था चेंडू. कारण बाबूराव पाटील यांना जर तुम्ही पुढे चेंडू टाकाल, ओव्हर पिच टाकाल, तर ते दोन्ही हात खोलून बॅटिंग करतात. ड्राईव्ह केलाय मिड ऑफ द क्षेत्ररक्षक, चेंडू खाली. तत्पूर्वी एक्स्ट्रा कव्हर आला आणि विकेटचं पतन. बाबूराव पाटील 5 धावांवर झेल बाद. 14 धक्का टीम मित 11, 4 गडी बाद 7 धावा. काय गोलंदाजी केली विशाल वरंडे यांनी देखील आपलं काम पूर्ण करत असताना. वेलकम बापू. विराट, आपलं स्वागत आहे.
हा पहा रिप्ले तुमच्या समोर ओव्हर पिच चेंडूवर ज्या प्रकारे बाबूराव पाटील यांनी फटका खेळला आणि त्यानंतर मात्र मी म्हणेन चुकी केली. नाराज आहे स्वतःवर बाबूराव पाटील. मल्हार चव्हाण मॅन फ्रॉम बाचोली. 20 चेंडूमध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. कालची रात्र सनी कंकनी गाजवली आहे. आज दिवस आहे, रात्र नाही आहे. बॅटिंग तशी करू शकतात ते. 2 to go. दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना. 5वा चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. वेग आहे आणि मधली यष्टी वाकवली आहे. त्यांना देखील विश्वास नव्हता, एवढ्या प्रचंड वेगाने चेंडू गेला. संघ मालक अगदी उभे राहून टाळ्या वाजतात. विलासदादा सूर्यवंशी साहेब, संघ मालक देखील या चेंडूवर प्रभावित झाले आणि या फलंदाजाला देखील चकित केलं. विशाल वरंडे या सामन्यामध्ये आग ओकणारी गोलंदाजी करतायत आणि मल्हार साहेब नाराज, जड पावलाने, हताश मनाने डकावच्या दिशेने परततील. हा पहा रिप्ले. फुलटॉस चेंडू आणि या बॅट आलीच नाहीये, कारण बॅट येण्याच्या आधीच हा चेंडू यष्ट्यांवर आदळला. खूप उशीर झाला. सनी कंक अजून नॉन स्ट्राईकला आहेत. सनी कंक स्ट्राईकला येतील का? सनी कंक या मॅचमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतात हे पाहायचंय. नवीन फलंदाज अरविंद आलेत. 5 गडी बाद, 7 धावा, 1.5 चेंडूंचा खेळ झालाय. 19 चेंडूमध्ये अजून 50ची गरज आहे. आता सनी कंक जोपर्यंत आहे तोपर्यंत मीत 11 निर्भर असेल. विकेट हॅट्रिकचा चेंडू, दुसरी विकेट हॅट्रिक होऊ शकते या स्पर्धेमध्ये. काल शुभम साळुंके यांनी मिळवली होती. हॅट्रिकचा चेंडू वेगवान हाताळला जातोय. अप्रतिम टप्पा. अचूक गोलंदाजी करत असताना विशाल वरंडे यांनी धावा खर्च केल्या. अवघ्या 5 2 गडी बाद केले. टीमची धावसंख्या 5 गडी बाद, 7 18 चेंडू, 50ची गरज. आणि ज्या प्रकारे या मॅचमध्ये मीत 11 या संघाने कामगिरी केली ना, संघ मला थोडेसे नाराज असतील. अर्थातच मीत 11 म्हटलं तर विशाल बाबरसाहेब, अंकुश सुतार साहेब, दुसऱ्या बाजूला VHS स्ट्रायकर विलासदादा सूर्यवंशी साहेब कोच आहेत, टाळ्या वाजवत आहेत. वेलकम पप्पू पाटील मुकादम. जय श्रीराम. आज त्यांचा वाढदिवस. वाढदिवसाच्या शिवमयी शुभेच्छा. माता तुळजाभवानी आपणास निरोगी उदंड आयुष्य देवो आणि आपल्या हातून असं शिवकार्य आणि धर्मकार्य घडो, हीच शिवचरणी प्रार्थना. चला 18 चेंडूमध्ये 50 करायचे. स्पीडअप करा, थोडंसं स्पीडअप करा. येस, टेप बॉल. पंच अशोक पवार सरांचा इशारा, स्क्वेअर लेग. पंच सुबोध गडसे सर. आणि या विशेष म्हणजे या 2 षटकांसाठी तुम्ही मित्रांनो जास्त वेळ घेता, थोडंसं स्पीडअप करा प्लीज, विनंती आहे. टीम VHS स्ट्रायकर्स 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायची आहेत, लक्षात घ्या. बायफुटा जाऊन कट करण्याचा प्रयत्न, धाव मिळत नाहीये, कारण ज्या प्रकारे यष्टीरक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच असेल वेद वॉरियर्स विपक्ष रॉयल किंग्स. विशाल वरंडे यशांच्या मागे स्वतः आयकॉन खेळाडू. हवेत खेळलाय. टेप बॉलवर आक्रमण. बनपुरीचा गब्बर सनी कंक यांचं खातं उघडलं जातं या षटकाराने. 6 धावा. दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकलाय सनी कंक यांनी. आजचा चेंडू आला होता डॉट बॉल आणि हा पहा रिप्ले. टेप बॉलवर चांगली फलंदाजी करतात सनी कंक. स्लोअर वन हाताळलाय. इनसाइड आउट. क्रिकेटचा पुस्तकी फटका, लाजवाब फटका. सनी संजय कंक यांच्या बॅटमधून 6 धावा. षटकार. या 2 षटकारांनी समीकरण पूर्णपणे बदललं जाईल. टीमची धावसंख्या धावफलकावर 19 धावा टेप बॉलवर तुम्हाला पाहायला मिळते आणि ही खासियत आहे ओमसा MTCची. पहा तुम्हाला अगदी स्कोअरबोर्डच्या वरती टेप बॉल ओव्हर, टेप बॉलचं षटक आणि क्रिकेट किती बदललंय. म्हणून ओमसाई MTC 1 लाख सबस्क्रायबरच्या दिशेने वाटचाल करते. हा पहा रिप्ले.
स्लोअरवर हाताळला सनी कंक यासाठी आज सज्ज होते. आणि आज सनी कंक त्यांनी कालची रात्र ज्या प्रकारे गाजवली ना, आजचा दिवस गाजवावा लागेल. 19-5. चॉप करण्याचा प्रयत्न, सन्मान दिलाय. चांगला चेंडू अधिक काटकऱ्यांचा. आणि विशेष म्हणजे सनी कंक यांना माहीत आहे मला 38 धावा करायच्या आहेत ना, तर फक्त मला 6 बाहेर मारायचे आहेत, हे त्यांच्या डोक्यात चालू आहे. बाव लगेच मान हलवली की मी फक्त 6 मारायचे आहेत आणि 6 मारतील ते, क्षमता आहे त्यांच्याकडे. परंतु जर सनी कंकांची विकेट मिळाली VHS स्ट्रायकरला, सामना खुला होईल. अजून एक बिग हिट, या षटकातील तिसरा. बनपुरीचा गब्बर सनी कंक सेट ऑन फायर. कमालीचा षटकार. फुलर लेनचा चेंडू हाताळण्याची चुकी करू शकत नाही. 25 धावा, हा 5 स्लोअर 1. आता 32 धावा करायच्या. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एका बाजूला टेप बॉल तुम्हाला पाहायला मिळतो. तुमच्या लेन्समध्ये कॅमेरा वर्क पहा आमच्या छोट्या म्हात्रे, काय कॅमेरा वर्क आहे. 25-5. अधिक काटकर यांच्यावर आक्रमण केले. सातत्याने गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. आणि हा 5 झूम करून दाखवला जातो. फलंदाजाचा चेहऱ्यावरचा हावभाव, अगदी या चेहऱ्यावरचे या दृश्य तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मॅच बॉल आलाय. या षटकामध्ये 0-6-6-0-6 5 चेंडूवर धावा खर्च केल्या. तब्बल 18. 13-32 समीकरण. मॅच ऑन. सामना रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेपलाय. चला मॅच चालू ठेवा प्लीज. टीम VHS स्ट्रायकर्स जास्त वेळ घेत आहे मित्रांनो, मॅच चालू ठेवा. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर तैनात केला. दबाव टाकण्याचा प्रयत्न या शेवटच्या चेंडूवर. सिंगल धाव घेतील का सनी कंक, हे पाहायचंय. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न होण्याआधीच हा वाईट चेंडू हाताळलाय, म्हणजे 1 धाव एक्स्ट्रा आली आहे. 13 चेंडू 31 धावांची गरज आहे अद्याप. 1 धाव घेतली सनी कंक, स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील का हे पाहायचंय. येस, हा चेंडू अगदी खेळण्याचा प्रयत्न झालाच नाहीये, म्हणजे डेलिब्रेट असेल का हे पाहिजे. येस पंच, टार्गेट पार करायचंय. 57 धावांचा हा चेंडू आलाय. डॉट का तर हे पंच, दोन्ही पंच शहानिशा करतायत. वेळ घेतलाय जाईल, कारण फलंदाजाने पवित्रा घेतला होता का हे पाहिजे. येस पंच, येस निर्धाव चेंडू आहे, म्हणजे 12 चेंडू 31 ची गरज. मामा वसंत साळुंके साहेब यांच्याकडून सनी कंक यांच्यासाठी 2000 रुपयांचा पारितोषिक. या 3 षटकारांसाठी टेप बॉलच्या षटकामध्ये जी बॅटिंग केली त्यांनी, हा फलंदाजाचा पवित्रा ज्या प्रकारे त्यांनी केलाच नव्हता, कारण बॅट जर आली असती. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. टेप बॉलवर तुम्हाला अगदी मिती 11 जिथे नाव आहे तिथे बरोबर पाहायला मिळते. आणि यासाठी झूम करून दाखवलं जाते. चेहऱ्यावरचे स्पष्ट हावभाव, चेंडू कुठे लागला हे देखील दाखवलं जातं. टेप बॉल आणि जे या चेंडूचं आवरण आहे ना ते बरोबर बाहेर आहे. आणि यासाठी आमचा MTCचा ब्रँड नेहमी चर्चेमध्ये असतो. लक्षात घ्या, 3 षटकं झालेत फक्त. मित्रांनो थोडंसं स्पीडअप करा, कारण जर एवढा वेळ तुम्ही एका डावाला घेतलात ना तर आज देखील आपल्याला खूप उशीर होईल. वेलकम मोरेश्वर ठाकरे 81-82 आपलं स्वागत आहे. आज 12 चेंडूमध्ये 31 धावा आता करायच्या आहेत. आणि काल रात्री 12-39चा सामना काढलाय, तेव्हा रात्र होती, आता दिवस आहे. वेलकम अजित सर. गोल्डन मॅन, सोन्याची चेन आज. चला प्लीज स्पीडअप करा मित्रांनो, विनंती आहे. टीम VHS स्ट्रायकर्स कॅप्टन प्लीज थोडंसं स्पीडअप करा. सागर जाधव खूप वेळ घेत आहे मित्रांनो, नम्र विनंती आहे. 12-31चा सामना आहे, काल रात्र होती, आता दिवस आहे. परंतु सनी कंक यांची बॅटिंग महत्वाची असेल. रोहित यांचा पहिला चेंडू ऑन साईडला खेळला. D+ स्क्वेअर लेग आहे तैनात. एकदा मिळते दुहेरीचा प्रयत्न होणार नाहीये, कारण सनी कंक यांना स्ट्राईक हवी आहे.
11 चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. 11-30 समीकरण. मॅच ऑन. सनी कंग यांची खेळी आणि यांचा डाव खूप महत्वाचा. ही विकेट खूप महत्वाची आहे. ही प्राइज विकेट असेल या दोन्ही टीमसाठी. चांगला स्लोअर वन. बॅटची कडा लागली आहे आणि विकेटचं पतन. चांगलं यष्टीरक्षण विशाल वरंडे आणि फलंदाजाने पाहिलं देखील नाहीये सनी कंग. अगदी त्यांना माहीत होतं. त्यांनी या विकेट खेळपट्टी सोडली. या खेळाडूंनी कालची रात्र गाजवली. आजची टेप बॉलचं षटक गाजवलं परंतु अपयशी ठरलेत. 7 चेंडूमध्ये त्यांनी धावा केल्या. 18 टीमची धावसंख्या धावफलकावर 26. 6 गडी बाद 27 धावा. वेलकम मोरेश्वर. आपलं स्वागत आहे मोरेश्वर ठाकरे आणि त्यांच्या बरोबरीने मोरेश्वर म्हात्रे. देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. तद्वर लेगबाई स्वरूपात एक धाव मिळते आहे लेगबाईची. आणि विशेष म्हणजे सामना आता इथून थोडासा कठीण होत जाईल का टीम मीत 11 साठी. कारण विजयासाठी धावांचं लक्ष पार करायचं आहे. 57. वॉट अ स्ट्रोक. संघ अडचणीमध्ये असताना अरविंद यांच्या बॅटमधून दर्जेदार स्ट्रोक. 6 धावा षटकार आणि षटकाराने समीकरण पुन्हा एकदा बदलत जाईल. 34 धावा धाव फलकावर. हा पहा रिप्ले. हा लेग ब्रेक लवकर ओळखला आणि स्लॉक स्वीप डीप स्क्वेअर लेगला अक्षरशः फेकून दिला आहे चेंडूला. टीमची धावसंख्या धाव फलकावर 34. कट करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर अजून थोडासा कट होतोय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी रोहित सोमाडे. चांगलं क्षेत्ररक्षण देखील या खेळाडूने या सामन्यामध्ये केलंय. 34ला 6. 7 चेंडू 23 धावांची गरज आहे. एक मोठा फटका पाहिजे या मॅचमध्ये मीत 11ला मॅचमध्ये राहण्यासाठी. 7-20. 1 टू गो. फ्रंटफुटला येऊन पंच केला. एक्स्ट्रा कव्हर आहे डीपला. एकदा पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न रोहित सोमाडे यांचा चालू आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. फेकी थोडीशी उशिरा केली आहे. 2 धावा आल्या शेवटच्या चेंडूवर. 6 चेंडू विजयासाठी 21 धावांचं समीकरण. मीत 11. 21 रिक्वायर्ड इन लास्ट 6 बॉल्स. टीम मीत 11. सहा चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. चला लक्षात घ्या टीम VHS स्ट्रायकर्स, प्लीज थोडंसं स्पीडअप करा. कारण सातत्याने जर एखादा संघ तुम्हाला आयोजन कमिटी सांगते तर थोडंसं वेळेचं थोडंसं निर्बंध पाळा प्लीज. विनंती आहे आपल्याला. चला प्लीज स्पीडअप करा. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळला जातोय. 5 चेंडू आता 21 धावांची आवश्यकता आहे आणि गोलंदाजी मार्कवर आऊ. त्याने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. डाप विचार केला तर एक गाव अकराचं क्रिकेट गाजवलं आहे. क्षेत्ररक्षण देखील या सामन्यामध्ये त्यांनी चांगलं करत असताना स्वीपर कव्हर आहे तैनात. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक अगदी लॉंग ऑनला आलाय. काऊ कॉर्नर आहे. मिड विकेट आहे. डीपला स्क्वेअर लेग तैनात केलाय. हेलिकॉप्टरचा फटका खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक लॉंगॉनवरून वेगाने येतील. 1च धाव मिळते आहे. विजय सावंत यांना. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. 4 चेंडू 20ची गरज. 3 षटकार हवेत या मॅचमध्ये. 4-20 आणि अरविंद सांगत असताना की मी मारू शकतो. फुलटॉस चेंडू बीमर आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण चांगलं झालं. चुकी झाली आहे. धावबाची संधी असेल. 9 चेंडूवर धावबाद झालेत विजय सावंत.
विकेटचं पतन. ही मॅच अजून संपली नाहीये मित्रांनो, कुठेही जाऊ नका, कारण क्रिकेटचा खेळ आहे. या खेळामध्ये काही होईल असं भाकीत वर्तवणं कठीण. विजय सावंत झाले तर धावबाद त्यांची जागा घेण्यासाठी. येस, नो चेंडू आहे, म्हणजे फ्री हिट देखील असेल. आणि भीमर ज्या ज्या वेळेला येतो ना त्यावेळेला आपल्याला फ्री हिट. येस, फ्रंट फूट नो आहे. थँक्यू सो मच. आता फुलर लेनचा चेंडू हाताळतील का, शॉर्ट बॉल टाकतील का फ्री हिटच्या चेंडूवर, कशा प्रकारे फटका खेळतायत अरविंद हे पाहिजे. कारण अरविंद यांनी एक षटकार देखील ठोकला. आणि अरविंद म्हणजे एक असे खेळाडू की अशा परिस्थितीमध्ये चांगली फलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात. आणि दुसऱ्या बाजूला आऊला चांगली गोलंदाजी करावी लागेल. 4-20. किशोर काटे नवीन फलंदाज. फ्रेडचा चेंडू हा देखील नो चेंडू आहे. लॉंगॉनला खेळला जाईल. फटका एकदा पूर्ण केला धुवायचा प्रयत्न इथे चालू आहे. आणि अरविंद मोठी विकेट होते बाद. पुन्हा एकदा ओव्हर स्टेप केलंय, परंतु अरविंदची विकेट घेतली आहे. आणि ती विकेट हवी होती टीम VH स्ट्रायकरला, ती मिळाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंगॉनला. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. इथे देखील पावलं चुकले. आणि क्षेत्ररक्षण मात्र ज्या प्रकारे उत्कृष्ट दर्जाचं केलं. आणि अरविंदने चुकी केली. अरविंद आता चुकीला माफी नसते क्रिकेटमध्ये, परंतु आता हे पाहायचं आहे की नवीन फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतील. 4 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. 4-17 चुका केल्यात मित 11ने. सागर जाधव यांचं ते पहिलं षटक. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट्स घेतल्या त्यांनी. तिथून मॅच फिरली. फ्री हिटचा चेंडू आऊच्या समोर बाबू. चांगला यॉर्कर इथे मात्र हाताळला जातोय आऊने. सागर जाधव आहेत इथे मात्र धावचीची संधी असेल. आणि या षटकामध्ये काय घडतंय, तिसरा फलंदाज होतोय धावबाद. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. चांगला लोअर फुलटॉस चेंडू. यॉर्करचा प्रयत्न केला आऊने. सागर जाधव होते वायडिश लॉंगॉनला. त्यानंतर क्षेत्ररक्षण चांगलं केलं. आणि विशाल वरांडे यांनी कोणताही वेळ न घेता इथे मात्र फलंदाजाला धावबाद केलं गेलंय. एक सांघिक यश. 41ला 9. 3 चेंडूमध्ये 16 करायचे आहेत. एक शेवटचा गडी मध्यामध्ये दाखल झालाय. फुलटॉस. क्रिकेटमध्ये चुकीला नसते माफी. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमा पार. षटकार फलंदाजाने घेतलाय. रिव्ह्यू उंची पाहिली जाईल चेंडूची. येस, आता चेंडू किती उंच आहे हे पाहिजे. भीमर आहे का मुकदम. येस, थोडा वेळ घेतला जाईल, परंतु हा महत्त्वाचा निर्णय असेल. कारण 3 चेंडूमध्ये 16 धाव्या हव्या होत्या. ओंकार मालुसरे सर आज महिन गावचे खेळाडू BTPL ॲज अ स्कोरर म्हणून 3 दिवस आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम सचिन देसाई साहेब. हा भीमर आहे का हे पाहिजे. हा चेंडू डीप झालाय का हे पाहिजे. 6 धावा तर आल्यात, परंतु शहानिशा केली जाते. वेळ घेतला जातोय कारण महत्त्वाचा निर्णय आहे. वेळ घेतला जाईल कारण खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्या ज्या वेळेला तुम्ही. येस, रिव्ह्यू गमावलाय. फेअर डिलिव्हरी. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता. सुनील देसाई साहेब आपलं स्वागत आहे. जिजा आपलं स्वागत आहे.
रॉयल किंग नेक्स्ट मॅच मध्ये आहे इन ऍक्शन. रॉयल फॅमिली आले. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. किशोर काटे चिक्या हिरो ठरू शकतो या मॅच मध्ये. हाफ टॅकर चेंडू पूल केलाय. पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल. चिक्या सेट ऑन फायर. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय. सामना होता कुठे, सामना आला कुठे. मीत 11 9 गडी बाद झालेत आणि तरी देखील हिंमत सोडली नाहीये. हे क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. आपला जन्म संघर्षाच्या मातीमध्ये झालाय. हा पार रिप्ले तुमच्या समोर. 9 गडी बाद झाल्यानंतर देखील हा सामना 3 चेंडू 16चा होता. चिकाने 2 षटकार टोकलेत. 1 चेंडू 4 धावांची गरज. पैसा वसूल सामना. आता हृदयाचे ठोके वाढलेत. जर तुम्हाला शुगरचा त्रास असेल, बीपीचा त्रास असेल, हृदयविकाराचा त्रास असेल तर हा सामना तुमच्यासाठी नाही आहे मित्रांनो. प्रेक्षकांनो थांबा. 1 चेंडू 4ची गरज. सुनील देसाई साहेब देखील उभे आहेत. रॉयल किंग आता मात्र ही मॅचवर लक्ष ठेवून आहे. 1-4. वॉट अ मॅच. पैसा वसूल सामना. चित्त थरारक लढत. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना किशोर काटे चिक्याने टोकले. 3 चेंडूवर 3 षटकार. वॉट अ मॅच. अद्भुत, अविस्मरणीय सामना. क्रिकेटमध्ये कधी काही होईल याचा नेम नसतो. न भूतो न भविष्यती असा सामना. अंत अस्ति प्रारंभ. आणि काय बॅटिंग केली किशोर काटे चिक्याने. 3 चेंडूवर 3 षटकार टोकले. 3 मध्ये 16 पाहिजे होते. 3 षटकार टोकलेत. काय बॅटिंग केले. मीत 11 या संघाने मात्र कालची रात्र गाजवली होती ओमकार सर. आजची दुपार देखील गाजवली. काय संघ खेळलाय. व्हॉट अ मॅच. अशा प्रकारच्या लढती क्रिकेटमध्ये खूप कमी वेळा पाहायला मिळतात. क्रमांक 11वर फलंदाजीसाठी 11 नंबरला बॅटिंगला आले किशोर काटे चिक्या. 3 चेंडूमध्ये 16 पाहिजे होत्या. मित्रांनो तुम्ही किती नंबरला येता ते महत्वाचं नसतं, तुम्ही येऊन काय करता ते महत्वाचं. जे चिक्याने करून दाखवलं. काय मॅच रंगली आणि हा पहा जल्लोष, हा पहा रिप्ले. चिक्या सांगतोय की PTPL मध्ये रिमेंबर द नेम किशोर काटे चिक्या. 1 षटकार आला. त्यानंतर दबाव आणि दबावामध्ये गोलंदाजी खराब केली आऊने. आणि हा जल्लोष, हा उत्साह पहा. काय बॅटिंग केले. अभिनंदन टीम मीत 11. या मॅचचा हिरो अर्थातच नो डाऊट चिक्या. 3 चेंडूमध्ये 16ची गरज असताना त्यांनी धावा केल्या. 3 चेंडूमध्ये 18. येस चला फिल्डिंग लावून घ्या टीम.